श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 म्हणजे या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 27 या चातुर्मासांतर्गत सद्ग्रंथ वाचनाच्या संदर्भामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांती ब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे त्या भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 9व्या श्लोकांच्या अंतर्गत ज्या ओव्या आहेत साधारण 287च्या नंतरच्या त्याचं वाचन आणि निरूपण सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने आपण करणार आहोत. यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या वाचन निरूपणाला सज्जनो सुरुवात करू. सज्जनो, आपला कालचा जो विषय सुरू होता तो विषय असा होता की भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये उद्धवाला त्यांच्या प्रिय शिष्याला की ज्या प्रिय शिष्याला ते भक्तोत्तम असा उल्लेख काल त्यांनी केलाय की अरे तू उत्तमातला उत्तम भक्त आहे असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात. त्याचे म्हणजे एवढंच वाक्य जर आपण लक्षात ठेवून वागायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला आयुष्यात काय नाही मिळणार की भगवंतानी उद्धवाला म्हणावं की अरे तू भक्तोत्तम आहेस याच्यापेक्षा मोठं प्रमाणपत्र त्या सख्याला त्या भक्ताला विशेषतः भक्ताला असं पारितोषिक असं प्रमाणपत्र सज्जनो आपल्याला मिळावं. त्या मार्गावर आपल्याला चालायचंय म्हणून हे सद्ग्रंथ वाचन आपण घेतो. प्रत्यक्ष भगवंतानी म्हणू की अरे भक्तोत्तमा उद्धवा तुझ्या मनात असं आहे का रे, तुझ्या मनात अशी शंका आली आहे का. म्हणजे त्या काय असतं बघा, जेव्हा ज्याला आपण आता पटकन समजा म्हणून बेस्ट फ्रेंड असं म्हणतो, हा फार पुअर शब्द झालाय खरं म्हणजे, पण आता तो जास्त पॉप्युलर आहे म्हणून तो वापरतो. सखा हा शब्द आपल्या शास्त्राने सांगितला, पण आता मुलांना कळावं म्हणून बेस्ट फ्रेंड खरे कोण हो की ज्याला सांगायची गरज पडत नाही, त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या डोळ्यातल्या भावावरून त्याला सगळं कळतं नाही का. असे ते दोन ज्ञानी असलेला उद्धव आणि जगन्नायक परमेश्वर, काय मैत्री असेल, काय प्रेम असेल. म्हणजे हे पुन्हा पुन्हा उद्धृत करायचं कारण काय सज्जनो, असं प्रेम आपल्याला आपल्या आयुष्यात करता यावं. आणि महाराज काय म्हणाले, जर तुम्हाला घरातल्या माणसांवर निस्वार्थी प्रेम नाही करता आलं तर जगावर तुम्ही काय प्रेम करा नाही का. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा माझी, ह्याचीच बोध गुरुचा गुरुरायाला तहान प्रेमाची. भगवान आणि उद्धवाचं आपण 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये जेव्हा 9व्या अध्यायामध्ये पाहिलं काय प्रेम काय प्रेम की भगवंतानी पोशाख शिवावा आणि तो नवीन आणलेला पोशाख उद्धवानी घालावा म्हणून त्याच्या मागे त्यांनी अरे घाल ना प्लीज प्लीज घाल प्लीज घाल. आणि तो नाही म्हटला तर त्याच्या पाया पडतो, अरे नाही प्लीज घाल, मी तुझ्या पाया पडतो पण माझा ड्रेस घाल. केवढं प्रेम असेल, केवढं प्रेम. असं प्रेम सज्जनो आता कुटुंबामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. कुटुंबात तेव्हा त्याला सांगत होते भगवंत की अरे लाकडामध्येच अग्नी असते नाही का, काष्टा माझी अग्नी असते, पण दोन लाकडं एकमेकांवर घासल्याशिवाय तो प्रज्वलित होत नाही. आणि तो प्रज्वलित झाल्यानंतर त्या दोन्ही लाकडांना तो अग्नी संपवून टाकतो, त्याची राख करतो. असा कालचा विषय होता. तेव्हा नाथ महाराज म्हणाले की अग्नी काष्टा माझी वसे, परी तो काष्टची होऊनी नसे, मथिल्या काष्टी प्रगट दिसे, जाळी उल्हासे काष्टाचे.
तो दिसत नाही म्हणाले. तो लाकूडही नसतो, पण अग्नी त्याच्यामध्ये असतो. पण पुढे म्हणाले, आता कालचा आपला जिथे विषय काल थांबला होता, हे जसं कळालं का म्हणाले उद्धव तुला, तो दोन्ही लाकडांना जाळून टाकतो रे म्हणाले. तसा म्हणाले, तैसा आत्मा देही असे, तो देहोची होऊनी नसे. बरोबर, किती सुंदर सांगताय. पुढे म्हणाले, ब्रह्मज्ञाने जेव्हा प्रकाशे जाळी अनायासे देह भावा. वा, किती सुंदर सांगितलं बघा. किती सुंदर दृष्टांत आहे हा, की म्हणाले तो लाकडातला अग्नी लाकूड नसतो, हे सगळ्यात महत्वाचं. अग्नी काष्टा माझी वसे, परी तो काष्टची होऊनी नसे. हे लक्षात घेण्यासारखे की तो जो अग्नी लाकडामध्ये आपल्याला आहे, आणि आपण म्हणजे परवाच्या दिवशी काल आपण ते पाहिलं की खरंच ते सत्य. जेव्हा ती सगळी वानरं त्या काष्टांमधली रात्रभर उष्णता ग्रहण करून घेतात, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ही वनवासी मंडळी किंवा लाकडं गोळा करणारी जातात, तेव्हा सज्जन हो, त्या लाकडांना पुन्हा आग लागत नाही, त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होत नाही. हे स्वतः मारुती चितमपल्लींनी सांगितलेली गोष्ट आहे. त्यांनी ती सिद्ध करून दाखवली, त्यांनी पाहिलेली गोष्ट. हे काष्टा माझी अग्नी वसे, हे सिद्ध. पुढे म्हणाले, परी तो काष्टची होऊनी नसे. अंडरलाईन आहे हे सगळं. खरंच लक्षात घ्या तुम्ही की जसा त्या काष्टामध्ये अग्नी आहे, अगदी तसा परमात्म स्वरूप असलेला, त्याचा अंश असलेला आत्मा या देहामध्ये आहे, पण तो आत्मा देह नाही, हे पहिल्यांदाच. आणि हेच नाथ महाराजांना सकल संतांना आपल्यापर्यंत पोहोचवायचं. काय सांगू तुम्हाला मी, आपलं जे हे सगळं आहे ना, हे इतकं कृपांकित आहे हो, काय सांगू. हा चातुर्मास गेली 4 वर्ष नाथ महाराजांच्या कृपेने, सद्गुरुनाथांच्या कृपेने जे नाथ भागवत आपलं सुरू आहे, ते बोटाला धरून आपल्याला चालवता येत ना, याची प्रचिती मी तुम्हाला काय सांगू. आज ज्या नाथांना मनोभावे आपण प्रार्थना करून हे नाथभाऊ, खरं म्हणजे हा वेदांताचा विषय. एकादश स्कंद हा भागवतातला सगळ्यात अवघड स्कंद आहे. कोणतेही भागवतकार माझ्या माहितीप्रमाणे एकादश स्कंद सांगत नाही. दशम स्कंदापर्यंत किंवा दशम स्कंदातल्या भगवंताच्या लीला सांगतात, आणि साहजिक आहे, हा सगळा तत्वज्ञानाचा वेदांताचा विषय अवघड आहे. पण काय नाथांची सर्वांवर कृपा हो, की काल आपलं हे चालू आहे. उपासनेतले आपले संतान दादा वहिनी त्यांच्या सद्गुरूंचा चातुर्मास पैठणला सुरू आहे म्हणून त्यांच्या दर्शनाच्या निमित्ताने तिथे गेले, नाथांच्या तिथे गेले, दर्शन घेऊन आले, नाथांच्या तिथला प्रसाद आपल्याला आला. ही सामान्य गोष्ट नाही. दिसायला ते गेले त्यांनी आणलं असं नाही. याच वर्षी चातुर्मास तिथे काय व्हावा, त्यांना कसं जाणवावं, जमावं कसं, बुद्धी कशी व्हावी, हे सगळं नाथांचं आहे. आणि आज आपण पुनश्च एकदा भाग्यवान आहे की नाथांचे माझ्या माहितीप्रमाणे 14वे वंशज आपले, नाथांच्या 13, नाथांचे 13वे वंशज, ज्यांना मी मनोभावे वंदन करतो, प्रद्युम्न कुमार म्हणून आज पैठणवरून नाथच आपल्यासाठी दर्शनाला आले. हा माझा भाव आहे. आपण त्याला बोलवलं का? आपल्याला ते कोण एक माहिती आहेत का? मला इथे आल्यावर आता हिने सांगितलं की अहो पैठणवरून अशाचे प्रद्युम्न दादा आलेले आहेत, आणि ते नाथांचे 13वे वंशज. नाथ कोणत्या स्वरूपात त्यांना काही अवघड आहे का? काय आपली पात्रता आहे सगळ्यांची. म्हणून म्हटलं ना की हा परिसर हे सगळं फार पवित्र आहे. हे आपलं पुष्पनगर, हा पावडेवाडी नाका, हे नांदेड, गोदावरीचा काठ, आपण उत्तर काठावर सगळे राहतो, ही काही सामान्य गोष्ट आहे का सज्जन हो? पुन्हा पुन्हा मी सांगेन की शीख धर्माचे सर्वात मोठे आणि शेवटचे अखेरचे संत महात्मे असलेले परमपूज्य प्रातस्मरणीय गुरु गोविंद सिंगांनी आपला देह इथे ठेवला हो. ज्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 10 धर्मगुरु झाले, त्यातला हा शेवटचा महात्मा नांदेडला काय येतो, गोदावरीच्या काठावर काय येतो, इथे देह सोडतो, ही सामान्य गोष्ट नाही. बरं, दुसरं एवढंच झालं नाही तर या नांदेड शहरामध्ये परमपूज्य परम आदरणीय गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं, आता देहातला गुरु नाही म्हणायचं, गुरु मानियो ग्रंथ, गुरु आणलेलाच ग्रंथ माना असं सांगितलं. याच्यानंतर देहधारी सगुण रूपातला
संत महात्मा आपला धर्मगुरू नसणारे म्हणाले. जे समर्थांनी जाताना सांगितलं ना की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगत जननी निरंतर, हे जे समर्थांनी सांगितलं 17व्या शतकामध्ये, ते 350 पावणे 400 वर्षापूर्वी गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं आणि म्हणाले आता गुरु मानियो, हाच मी आहे, हा ग्रंथ म्हणजेच आम्ही सगळे आहोत. या गुरुवाणीच्या आदेशाप्रमाणे चाला. अशा पवित्र क्षेत्रामध्ये आज आदरणीय प्रद्युम्न कुमार दादा नाथांचे वंशज, आपण झाल्यावर त्यांच्याशी बोलूयात, पण ते आले, मला फार आनंद. नाथच कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देण्यासाठी आली ही माझी नवे नवे आपली सगळ्यांची भावना आहे. मी आपल्या वंदन करतो. आणि आज योग असा आहे की नाथांनाच नाथांचं भागवत सांगायचं का आणि नाथांनाच नाथांचं नाम भागवत सांगायचं का, असा योग सद्गुरूंच्या कृपेने सज्जनो आपल्याला. आपण करत राहो प्रामाणिकपणे. भगवंत त्याचं फळ कसं देतो त्याचं उत्तम उदाहरण जर काही असेल तर मला असं वाटतं की आज परमादरणीय प्रद्युम्न कुमार दादांचं जे नाथांचे 13वे वंश ते आज सद्गुरूंच्या कृपेने आले. त्यांच्या प्रति कृतज्ञता आणि वंदन करून आपल्या विषयाला सुरुवात करतो की नाथ महाराजांनी काय सांगावं. त्यांचे जे दोन, मी म्हटलं मला 36 वर्ष नाथांच्या घरी, 36 वर्ष भगवंत राहत आहोत. 36 वर्ष 3 रूपांवर नाही. एक माझ्या माहितीप्रमाणे उद्धव, एक केशव. आणि मला सांगायचा उल्लेख आज एक छोट माझ्याकडे फार जुनी प्रत, 3री 4थी आवृत्ती काहीतरी दास भागवताची असावी, त्याची किंमत 3 रुपये आहे. ते मी चाळत असताना एक 10वा अध्याय सुरू होता, पण तुला काय वाटेल मी ते उघडलं आणि त्या भागवतामध्ये मला एक स्लिप छोटीशी मिळाली प्रिंटेड. पांगारकरांनी ते लिहिलेली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नाथ महाराज जेव्हा भागवत लिखाण करत होते तेव्हा केशव आणि उद्धव त्यांच्या जवळ बसले. त्या दोघांना परमार्थ सांगण्यासाठी म्हणून नाथ भागवत लिहिल्या गेले. आणि त्यात केशव हा जवळ बसायचा आणि जी जी शंका येईल तो त्यांना विचारायचा आणि मग त्या शंकांमुळे ह्या सगळ्या सुंदर ओव्यापर्यंत आलेल्या. काय सुंदर इतिहास आहे मला सांगा. कोणाच्या रूपाने कोण भगवंत कुठे प्रगटे म्हणून महाराज जे म्हणाले ना, आल्या अतिथा अन्न द्यावे. अहो मंदिरवासी जन जे पद आपल्याकडे गोंदवल्याला सकाळी म्हटलं जातं, ते मंदिरवासी म्हणजे आपल्यासाठी ते हो, आपलं घर मंदिरच आहे. हा देव सुद्धा मंदिरच आहे ना. आपण कसं वागावं याचं उत्तम आदर्श उदाहरण अहो मंदिरवासी जन मध्ये दिलेले आज. आणि ते तुम्हाला मला सांगायचं की त्या दोघांच्या मुळे हे नाथ भागवत इतकं विस्तृत प्रमाणात होते. केशव आणि उद्धव या 2 शिष्यांना परमार्थ ज्ञान देण्यासाठी ज्या ज्या शंका यायच्या केशवाला, केशव कायम त्यांच्या जवळ असायचे आणि ते नाथांना विचारायचे, नाथ लिंगन करायचे, सांगायचे, तेव्हा ते जवळ असायचे आणि त्यामुळे हा एक नाथी भागवत ग्रंथ तयार झाला. तेव्हा आपला विषय असा सुरू होता की ते म्हणाले, अरे जसं त्या काष्टांमध्ये अग्नी आहे ना, अगदी तैसा म्हणाले, तैसा आत्मा देही असे तो देहोची होऊनी नसे. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं बरं. हा आत्मा या थोडासा अवघड विषय, पण समजून जर घेतला ना तर त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे बरं का. काय फायदा होईल खरं सांगू का? पहिल्यांदा प्रपंचात फायदा. पण आपल्या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय मिळणार आणि त्यातही मला असं वाटतं माझ्या परमार्थापेक्षा मला प्रपंचासाठी काय मिळेल. म्हणून बघा सगळे ग्रंथ, सगळे स्तोत्र जे असतात ना त्यातल्या शेवटच्या ओव्या, शेवटचे अध्याय फलश्रुतीचे असतात आणि ते खोटे नसतात, ते चॉकलेट नसतात, ते खरेच असतात. म्हणून तुम्हा आम्हाला असं वाटतं की आता मला प्रपंचात काय फायदा होईल. प्रपंचामध्ये हा फायदा होईल की माझं खरं स्वरूप काय. वाढा, रांगा, उष्टी काढा एवढंच माझ्या नशिबात आहे का? याच्यासाठी मी जन्माला आलो का? आहार विहार मैथून आणि निद्रा तर प्राणी पण करतात, मग मी पण तेच करण्यासाठी जन्माला आलो का? नाही. मनुष्य जन्म मिळणं म्हणून हे सज्जनो इतकं सुंदर आहे ना की अरे मनुष्य नरदेह मिळणं किती अवघड आहे. हजारो प्रकारचे ऑब्स्टेकल्स आहेत, हजारो प्रकारचे. कठोपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं की मनुष्याचा जन्म मिळणं किती कठीण आहे. म्हणजे एक तर तुमच्या सगळ्या कर्मांचं गाठोडं काय माहीत, आपल्याला आपलं बँक बॅलन्स माहित नाही,
आधार कार्डचा नंबर विचारला तर आपल्याला सांगता येत नाही, एवढी आपली बुद्धिमत्ता आहे. पॅन नंबर आपल्याला सांगता येत नाही, ही आपली बुद्धिमत्ता. तर आपल्या संचितामध्ये काय, आपल्याला काय माहिती, आपल्या प्रारब्धामध्ये आपलं प्रारब्ध तयार कसं होतं काय माहिती, कर्म कशाला म्हणतात, विकर्म कशाला म्हणतात, कोणतं कर्म करू नये, का करू नये, भगवंतांनी आपल्याला सांगितलं, बरं सगळं सांगितलं. तसं नाथ महाराज म्हणाले, अरे हा जो आत्मा आहे हा या देहामध्येच आहे, पण तो देह नाही. ब्रह्मज्ञाने जेव्हा प्रकाशले जाळी अनायसे देह बाग. मला तुम्हाला सांगायचा विषय होता की याचा प्रपंचात काय फायदा. याचा प्रपंचात पहिला असा फायदा आहे की मी खरा कोण आहे. म्हणून काल जो विषय झाला, आज काही लोक नवीन आले म्हणून त्यांच्यासाठी आपल्या पुष्पनगर मधल्या काही आहे, आपल्याला कायम प्रश्न असा पडतो बघा, नाही का, की माझा हात दुखायला लागला, माझं पोट दुखायला लागलं, हे सांगणारं कोण आहे. आपण म्हणतो का मीच दुखायला लागलो, हात मोडला तर मीच मोडलो असं म्हणतो का, असं म्हणत नाही. माझा पाय दुखतो, माझं डोकं दुखतं, म्हणजे तो सांगणारा जो मी येतो कोण आहे. हे शरीर म्हणजे तो आहे का, तो नाहीये. मग तो जो आपल्याला हे सगळं सांगतोय तो दिसत नाहीये, तो सूक्ष्म आहे, तो अव्यक्त आहे, तो दिसणारा नाहीये, पण तो आहे हे मान्य आहे की नाही आपल्याला. तरी पण आपण स्वतःला काय समजतो, शरीर समजतो. मग शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा, हेच नाथ महाराज सांगतात. बरं तो आत्मा गेला की काही राहिलाय का. 3-3.5 तासाच्या नंतर किती रडले नाही का, चला म्हणते उचलावं लागतं स्वतः. म्हणजे दुसरा जर 12 तासांनी येणार असेल तर कोणी बोलत नाही, पण म्हणजे आता केव्हा येईल आणि केव्हा एकदाच होईल ही सगळ्यांच्या घरोघरची अवस्था आहे. म्हणून ते म्हणाले की या देहामध्ये आत्मा राहतो, पण तो आत्मा म्हणजे देह नसतो. आत्मा वेगळा आणि देह वेगळा, आणि आपण या देहालाच मी समजून चालतो. ही चूक होणार नाही. जो अंतर्यामी बसलेला आहे तो भगवंताचा अंश आहे, आणि ते माझं खरं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे. बघा ना, आपल्याला सारखी आनंदाची ओढ आहे. किती दुःख असलं तर पटकन दुःख कधी संपतं आणि आनंद कधी मिळेल असं आपल्याला वाटतं. इतकी वर्ष आपण दुःख भोगले, पण दुःख हवं असा असलेला माणूस कोणी आहे का, कुंती शिवाय किंवा संतांशिवाय नाही. म्हणून ते म्हणाले, बरं पुढे म्हणाले, तैसात तो देहाची होणी नसते, आत्मा हा देह नाही. मग पुढे म्हणाले, मग कसं होतं, ब्रह्मज्ञाने जेव्हा प्रकाश आहे, जेव्हा त्या लाकडांमध्ये अग्नी एकमेकांवर घासल्यावर प्रगट होतो, जसा अग्नी प्रगट झाला की काष्ट जळून जातं. या दोन गोष्टी आहेत. अगदी तसं म्हणाले, जेव्हा तुम्ही साधन करा, तुम्ही भक्ती करा, मनापासनं भगवंताची सेवा करा, आणि एक दिवस त्या भगवंताच्या नामस्मरणाने, तुमच्या पूजा अर्चनाने, तुमच्या शुद्ध भावाने एक दिवस असा निर्माण होईल. आणि ज्या क्षणी तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल, आत्मज्ञान होईल. म्हणजे काय, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे काय, की माझं खरं स्वरूप काय आहे, त्या आत्म्याचं, त्या ब्रह्माचं दर्शन ज्या दिवशी तुम्हाला होईल, ते दर्शन होणं म्हणजे ब्रह्मज्ञाने प्रकाशाला. ते ज्ञान झालं की काय म्हणाले, जाळी अनायसे देह भाव. आपल्याला जी देहबुद्धी आहे ना, देहबुद्धी म्हणजे काय, मी आणि माझं, हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, याला हे जे असतं, आणि मी आणि माझं याच्या संदर्भात जे आपण आयुष्यभर वागत असतो, आणि ज्या आसक्तीमध्ये आपण बांधून राहतो सज्जन हो, त्याला देहबुद्धी असं म्हणतात. आणि एकदा ती देहबुद्धी जळाली की आसक्ती संपली की आनंद आहे. जसे ते काष्ट, जसे ते लाकडं जळून गेले, तशी देहबुद्धी जळून गेली की देहबुद्धी जळून गेली तरी देह आहे, पण त्या देहाला हे स्पष्ट करतंय की मी तो परमात्मा स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. म्हणून संतांचं कसं होतं बघा, आता याचं स्पष्ट उदाहरण पटकन तुम्हाला सांगतो. जे ब्रह्मज्ञानी सत्पुरुष असतात, जे संत असतात, जे सद्गुरू असतात, जे परमपदाला पोहोचलेले म्हणजे ब्रह्मज्ञानी झालेले असतात ना, ते दिसायला तुमच्या माझ्यासारखे, त्यांचा संसार तुमच्या माझ्यासारखा आहे. नाथ महाराजांच्या जीवन चरित्रात जर आपण पाहिलं, एवढा मोठा महात्मा, किती मोठा महात्मा की भगवंताला त्याला सोडून राहावे ना. भगवंत रुक्मिणीला म्हणाले, अगं नाथांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढी भक्ती केलेली आहे की त्यांच्या भक्तीच्या ओझ्यानी, त्यांच्या ऋणानी मी त्यांचा ऋणी झालेलो आहे. ते ऋण फेडण्यासाठी मी त्यांच्या घरी सेवेला जातो. आणि कोणती सेवा करावी हो,
नाथांच्या घरी अखंड माणसं येत असत, अखंड भोजन प्रसाद सुरू असायचा. श्रीमंत होते नाथ, गृहस्थाश्रमी संत होते. अशा नाथांच्या घरी गोदावरीहून अखंड, म्हणजे तो हौद कधी त्यांनी रिकामा होऊच दिला. ती सेवा भगवंतांनी करावी. तेव्हा असे जे संत होते त्या संतांच्या आयुष्यात जर आपण पाहिलं की ज्यांच्याकडे भगवंत ऋणी होऊन सेवेला 36 वर्ष राहिला वेगवेगळ्या रूपांनी, त्या नाथ महाराजांच्या जीवनाचा जर आपण हे पाहिला, आलेख पाहिला, एकुलता एक मुलगा, उत्तम त्याला शिकवलं हरीला. घरी स्पेशल कोचिंग साठी त्यांना वेदशास्त्र असलेले ब्राह्मण घरी ठेवले. वयाच्या 8व्या 9व्या वर्षी ते संस्कृत मध्ये बोलायला लागले, हरी नावाचा त्यांचा. आणि 16-17 वर्षाचा झाल्यानंतर प्रसंग असा घडला की तो बाबांना सोडून निघून काशीला राहिला. काय दुःखाचे बरं. म्हणून नाथांसारखा सत्पुरुष येतो, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पण ती लक्ष्मीचा झाला. आई आहे, गिरजा माता आई होती. अहो हरी गेलाय, नातेवाईक होते. अरे हरी जाऊन 2 वर्ष झाले, तुम्ही जाऊन पहा. नाथ शांत होते, त्यांना दुःख नसते. नाथ शांती ब्रह्म होते, नाथ प्रेमाचा सागर होते, प्रेम मूर्ती होते, त्याग मूर्ती होते. त्यांच्यात प्रेम नसेल का? त्यांना मुलाची आठवण आली नसेल का? काय म्हणाले, जैसी स्थिती आहे तैशा. त्यांचं जे ज्ञान असतं ना संतांचं, सज्जन हो, ते आतून अनुभवातून आलेलं, त्यांनी भोगलेले ते. तरी काय म्हणतायत ते, जैसी स्थिती आहे तैशा परी राह. एकच अभंग. मी म्हणलं ना, आयुष्यात एवढा अभंग जर जगता आला ना आपल्याला, संपलं, वेगळं काहीच अभ्यास करायचं. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि पुढे म्हणाले, सकल जीवांचा करी तो सांभाळ. हरीचाही सांभाळ करणारे, माझाही सांभाळ. तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा सज्जनो हेच तर आपल्याला शिकायचं की देह म्हणजे मी नाही, मी वेगळा आहे त्याच्यापासून. ही समजूत एकदा झाली ना तर प्रपंचातले असे कठीण प्रसंग, मी तुम्हाला म्हटलं ना, की प्रपंचात या सगळ्या ज्ञानाचा फायदा काय होतो, खरं काय आणि खोटं काय, कशाला किती किंमत द्यायची, नाही का? प्रत्येक इथे आलेली स्त्री माहेरून जेव्हा सासरी गेलेली, क्षमा मागून सांगतो, प्रत्येकीला ननंद आहे की न आनंद, किती ननंद. मला सांगा, किती त्रास देणारी सासू आणि किती त्रास देणारी ननंद असेल, ती माऊली कधी गेली का घर सोडून? मग ती काय करते, ती समजून घेते की हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे. जसं आपण समजतो की चिंच ही आंबट ती गोड लागेल का, कारलं कडूच आहे, ते तसंच राहणार. हे समजून राहणं हा परमार्थाचा सगळ्यातला महत्वाचा भाग. परमार्थाचा सगळ्यात मोठा फायदा की प्रपंच अतिशय सुखकर. एकदा कळलं की हे असं आहे बाबा, याच्याशी कसं वागायचंय, हे जसं ठरवलं तसं हे सगळं समजून आपण कशासाठी, मग पुढे पुढे ही आपली अवस्था कुठपर्यंत जाते सज्जन हो, तर ही अवस्था इथं जाते की मी खरंच मग या प्रपंचासाठी, संसारासाठी नाही जन्माला आलो, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तो उद्धार करून घेणं म्हणजे काय, तुम्हाला काय मिळवायचंय, मी कुठून आलो, मला कुठे जायचं, आणि या जाण्यामधला मार्ग माझा काय आहे, मला काय साधायचंय, मला भक्ती साधायची, मला परमात्मा मिळवायचा. परमात्मा मिळवायचा म्हणजे काय, तर अखंड आनंदाची स्थिती, अखंड समाधानाची स्थिती. समाधान म्हणजे काय, पुन्हा काहीच नसलं तरी समाधान संतांच्याकडे आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन पहा, तुकाराम महाराजांचं पहा, निळोबारायाचं पहा, कोणत्याही संतांचं जीवन तुम्ही पहा सज्जन हो, आपल्यापेक्षा अतिशय कठीण प्रपंच त्यांचा होता, पण त्यांच्या आनंदात कधी बिघाड झालाय का, नाही. मग संतांना वाटतं मी जर इतक्या कठीण परिस्थितीत आनंदात राहू शकतो सज्जन हो, तर तुम्ही ते राहावं, म्हणून हा प्रपंच आहे त्यांचा. नाथ महाराजांना तर ब्रह्मज्ञान झालेलंच होतं, परमात्मा त्यांना लाभलेलाच होता, ऐश्वर्य पारमार्थिक सगळं त्यांना मिळालं होतं. तरी या सत्पुरुषांनी भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, किती अभंग, किती गवळणी, किती भारुड, या समाजातल्या तुमच्या माझ्यासारख्या असंख्य अज्ञानी जीवांसाठी रचले. ते म्हणाले की मग जेव्हा ते ब्रह्मज्ञान प्रगट होतं ना, ते तुमचं देहबुद्धीच जाणून टाकतं, आणि देहबुद्धी गेली मग त्याच्यासारखा आनंद.
म्हणून ते म्हणाले, जसा काष्टामध्ये जसा लाकडामध्ये अग्नी आहे ना, तसा या शरीरामध्ये आत्मा आहे. फक्त एकच गोष्ट आहे, ब्रह्मज्ञाने जेव्हा प्रकाशे जाळी अनायासे देहभाव, तो देहभाव जाळूनच टाकतो म्हणाले. पुढे म्हणाले, असोनी एके ठाई जाण, दाह्याहून दाहक भिन्न, तैसे प्रकाशाहून जाण, भिन्न पण स्वप्रकाशा. म्हणजे नाथ महाराज काय सुंदर सांगतात, ते म्हणाले की दाहक आणि दाह्य म्हणजे जाळणारा आणि जळणारा दोघही एकाच ठिकाणी, लाकूड आणि त्याच्यामध्ये अग्नी, दाह्य आणि दाहक दोन्ही एकत्र राहतात. तसा आत्मा आणि देह दोघही बरोबर. ब्रह्मज्ञानाचा प्रकाश, ब्रह्मज्ञानाचा चैतन्याचा प्रकाश ज्या वेळेला होतो त्यावेळेला देह होतो. बरं, म्हणजे हा वेदांताचा किती अवघड विषय, पण नाथ महाराज किती सुंदर दृष्टांत देतात. भगवंत किती सुंदर आपल्याला समजून सांगतात. सज्जनो, कुठे हे आपल्याला ज्ञान मिळालं, आपल्याला फार वेळ झालेला आहे बरं हे वाचायला आणि हे समजून घ्यायला. पुढे म्हणाले, तैसा म्हणाले, याच्यावरून ते काय म्हणाले पुढे, तैसे प्रकाशाहून जाण, भिन्न प्रमाण स्वप्रकाश. अग्निदृष्टांते निश्चित आत्मयाचे निजतत्व, नित्यत्व आणि विभुत्व असे साधित निजबोधे. काय सांगू म्हणाले नाथ महाराज, म्हणतात अरे हे माफ करा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, या अग्नीच्या दृष्टांतावरून, लाकडाच्या आणि अग्नीच्या दृष्टांतावरून आत्म्याचं खरं स्वरूप जे आहे ना, की आत्मा हा नित्य आहे, नाही का? शरीर जातं म्हणलं, तुम्हाला मोबाईल खराब झाला, दिला फेकून, सिम कार्ड घेतलं दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकलं, तोही खराब झाला, सिम कार्ड ते, आपला नंबर तोच राहतो, आपले सगळे मेसेजेस आपण इकडनं तिकडे ट्रान्सफर करतो की. अगदी तसं ते जसं सिम कार्ड असतं की मोबाईल मधलं, तसा आपल्या अंतःकरणाचं जे असतं त्याला सूक्ष्म लिंग देह असं म्हणतात, किंवा सूक्ष्म देह म्हणतात, लिंग देह असं म्हणतात. ते म्हणजे अंतःकरण. त्याच्यावर सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड असतात आणि त्या कधी पुसल्या जात नाही, जळल्या जात नाही, ओल्या होत नाही, सडत नाही, खराब नाही. ते सिम कार्ड आपलं, हा जन्म गेला की दुसऱ्या जन्मामध्ये फक्त एकच करायचं की पुढचा जन्म मनुष्य म्हणून मिळेल याची तयारी या जन्मामध्ये करायची. समजा पुढच्या जन्मात वराह रूप जय जय राम जर मिळालं, किंवा श्वानाचा जन्म, बस याचं दार त्याचं दार, आणि मेल्या माझ्या तोंडात मार, कुत्र्याचं पाहत, असं होऊ नये बरं. आपलं न होण्यासाठी मग काय करावं, तर जपाचा संकल्प करावा. आणि मग काय करावं, तर रोज कामापेक्षा नामाची आठवण जाते. आले पुन्हा मूळ मता येणं झालं, नामाचा चातुर्मासच आपला त्याच्यासाठी. हा इथे 13 तासाचं महाराज आपल्याकडनं जे नाम करून घेत आहेत ना सज्जन हो, ते त्याच्यासाठी फार गरज. म्हणजे काय माहिती का, संकल्पाची, महाराज म्हणाले संकल्पाची एक शक्ती असते. महाराजांचे वाक्य, आपलं काहीच नाही. आणि ती संकल्प शक्ती, तुम्ही जेव्हा संकल्प करता तर बरोबर तुम्हाला त्या संकल्पाची शक्ती तुमच्या पाठीशी राहते, आणि ती संकल्पाची शक्ती रोज तुमच्याकडनं नाम करून घेते. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट मला सांगायची, कारण नवीन लोक पुन्हा येत असतात, त्यांना त्यांच्या मनात ती शंका देऊ. एक जण म्हणलं, आता 13 कोटी गेला, पण आमचं 75 वर्षाचं वय, मग काय. बरं, समजा आपण 85व्या वर्षी गेलो, आणि तोपर्यंत आपला 13 कोटीचा संकल्प केला, गेलो लवकर. पण एक गोष्ट तर नक्की होईल की नाही, आपल्या मनात रोज जप केल्यामुळे माझा 13 कोटीचा संकल्प आहे, माझा 13 कोटीचा संकल्प आहे, संकल्प झाला पाहिजे. आज एवढ्याच माळा झाल्या, माझ्या 5 कोटी जप झाला, हे अंतर्मनात म्हणजे तुमच्या अंतःकरणात नोंदल्या जातं की. आणि जेव्हा आपण खूप घाबरतो तेव्हा देवाचं नाव किंवा सद्गुरूचं नाव घेतो की नाही, तेव्हा आपल्याला, आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला तेव्हा तर आठवण येईलच की नाही. आता तुम्हाला वाटेल हे तुम्ही काही म्हणायला लागला, त्याच्या पुढे जाऊन सांगतो श्री महाराज काय म्हणाले. महाराज म्हणाले, मनुष्य मला एकदा भेटलेला असावा. सत्पुरुषाचं वाक्य सांगतो, मनुष्य मला एकदा भेटलेला असावा. जन्मभर त्यांनी काही नाही केलं, ते अंतकाळी त्याला आठवण येईल की मला असा असा सत्पुरुष भेटला होता आणि मी ते केलं नाही, एवढं अंतकाळी आठवण्याची जबाबदारी माझी, आणि तेवढं आठवलं तरी त्याला सद्गती मिळेल. अंतकाळ साधल्याचं हे होईल का, निश्चित होईल. का होईल, तर महाराज का, तर ते ब्रह्मवाक्य.
का तर ते भगवंताचं वाक्य. मग एवढा संकल्प जर आपण केला तर आपल्याला आठवेल की नाही, अरे मी संकल्प केला आणि माझा 7 कोटी जप आणि गेले तेवढ्यात दिवस. समजा गेले तेवढ्यात दिवस, जाणार तर नाहीच पण गेले दैवयोगाने. तर अंतकाळ सज्जन हो, त्या नामाच्या चिंतेत म्हणा, त्या नामाच्या चिंतनात म्हणा होईल. आणि पुढचा जन्म भगवंतांनी सांगितलं बघ, अंते मती गती, अंतकाळी जिथे बुद्धी वासना जाते तो जन्म तुम्हाला मिळेल. अलीकडचे तर जन्म मिळणार, पुढचा जन्म नामासाठी होईल. त्याच्याही पुढे भागवतातली कथा आपल्याला सगळ्यांना माहिती की जड राजा भरत राजाची कथा किती चांगली. शेवटी वासना वासनाच आहे, सदवासना जरी असली तरी वासना आहे आणि वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागे अनिक असं त्यांनी सांगितलं. पण जड भरताचं वैशिष्ट्य सज्जन, त्या भरत राजाचं वैशिष्ट्य की जेव्हा तो हरणाच्या मोहात पडला, इतकं आयुष्यभर साधन केलं, वानप्रस्थाश्रम स्वीकारला, जंगलामध्ये गेला आणि एका पहाटे नदीमध्ये संध्या करत होता. पहाटेची वेळ ती, सूर्योदय होत होता. कमरे इतक्या पाण्यामध्ये भरत राजा उगवणाऱ्या सूर्याला गायत्री मंत्र म्हणून अर्घ्य देत होता. असे अर्धोन्मिलित नेत्र होते. तिकडे अर्धोन्मिलित सूर्य असा वर येत होता, मंद प्रकाश होता आणि तेवढ्यात एका गर्भिणी असलेल्या हरणीच्या मागे वाघ लागलेला आणि तिने जोरात उडी मारली आणि त्यावेळा तिच्या पोटातलं बाळ भरत राजाच्या समोर येऊन पाण्यामध्ये पडलं. त्यांनी डोळे उघडले, दब्बा पाहिलं तर गोंडच असं हरणाचं पिल्लू त्याच्या. मला सांगा, भूत दया प्राणी मात्र ते गोंडच बाळ, मला सांगा आपले टेडी बिअर वर प्रेम करणारे पोर आहेत नाही का? हे तर साक्षात हरणाचं गोड पिल्लू. आणि त्या पिल्लाच्या प्रेमामध्ये भरत राजा पडतो. त्यांनी दूध पिलं का, त्याला राहिलं का, त्याला जवळ घेऊन झोपायचा, एवढं सात्विक प्रेम. आणि एक दिवस ते पिल्लू मोठं होतं, दुडदुड धावत अरण्यामध्ये निघून जातं. राजाला रात्रभर झोप येत नाही. त्या चिंतनातच त्याचा अंतकाळ होतो. हरणाच्या चिंतनामध्ये अंतकाळ झाला म्हणून पुढचा जन्म हरणाचा मिळाला. पण हरणाचा जन्म मिळाल्यावर सुद्धा आधी भरत राजाच्या जन्मामध्ये इतकं भगवंताचं चिंतन होतं की तो हरणाच्या जन्माला गेल्यावर सुद्धा वाणी नसताना भगवंताच्या चिंतनात होता. म्हणून त्याच्यानंतरचा जन्म जड भरताचा. इतकं नाम, इतकी भक्ती सज्जन आपल्याला करणं गरजेचं. आणि येणारा काळ कोणाचाही काहीच नाही. कोण समयो, समर्थ म्हणाले ना, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, पक्षी जाही दिशा उडोती जाती. रात्री सगळे पक्षी नदीकाठचे एका झाडावर येऊन बसतात. रात्र झाली की सगळेजण त्या झाडावर, सूर्योदय व्हायचीच वेळ सगळे दाही दिशाला आपापल्या मार्गाने निघून जातात. तसा तुमचा माझा हा संसारातला मिळेल. कोण, कधी, कुठे, कसा आला, सगळे एकत्र आले. पण नाटकात मध्ये त्याची जशी एंट्री ठरलेली असते आणि एक्झिटही ठरलेलं आहे, सज्जनो या जीवनाच्या मंचावर सुद्धा सगळ्यांचं एक्झिट आणि एंट्री ठरलेली आहे. ती कुणालाच माहित नाही, त्या डायरेक्टरला माहिती आहे. जसा नाटकाचा डायरेक्टर असतो तसा या संपूर्ण विश्वाला चालवणारा जो आहे तो परमात्मा, त्याला हे सगळं माहिती आहे. म्हणून त्याच्या चरणी अनन्य शरण राहणं आणि तो अभ्यास करण्याचा महात्म्य नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले, असोनी एके ठाई दाम तैसे प्रकाशाहुनी जाण भिन्नपण स्वप्रकाशा. म्हणजे तो प्रकाश आतच आहे, तो आत्माराम आतच आहे. पण म्हणाले नाथ महाराज म्हणाले की त्या अग्नीच्या दृष्टांतावरून त्या आत्म्याचं खरं नित्यत्व की तो नित्यच आहे. देह जाणार आहे, आत्मा मात्र नित्य आहे, तो अमर आहे. म्हणून आत्म्याला शांती वगैरे असं म्हणून आत्म्याला सद्गती मिळाली असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगतात. पुढे गेल्यावर ते रेस्ट अँड पीस वगैरे आपल्याकडे म्हणून द्या. आपण हिंदू आहोत ना, त्या आत्म्याला सद्गती मिळावी असं आपण नेहमी प्रार्थना करावी. तर त्या आत्म्याचं नित्यत्व आहे, तो मरत नाही, तो जळत नाही, तो काहीच होत नाही. त्याचं नित्यत्व आणि त्याचं विभूतिमत्व. विभूतिमत्व म्हणजे तो किती महान आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. हे विभूतिमत्व कशाने कळतं म्हणाले, निजात्म बोधाने.
सिद्ध होतं. म्हणाले काष्टाच्या योगाने अग्नीला जन्म आहे, नाश, नामरूप प्राप्त होतं. त्याप्रमाणे आत्म्यालाही वेगवेगळ्या देहांच्या योगाने विकारभास म्हणजे मुलगा, मुलगी, श्रीमंत, गरीब, अज्ञानी, स्त्री, पुरुष अशा प्रकारचे विकारग्रस्त तो आत्मा ज्या शरीरामध्ये जातो त्या शरीराला नाव आहे, आत्म्याला नाही, पण ते त्याला भासल्या जातं, विकारभास त्याला होतो असं नाथ महाराज म्हणाले. अग्निदृष्टांते निश्चित आत्मयाचे निजतत्व आणि नित्यत्व आणि विभुत्व असे साधित निजबोधे. काष्टाची नियोगे अग्निसी जन्म निरोधू नामरूपासी पावे तेवी आत्मयासी विकारता तैसे देहयोगे. इथे नाथ महाराज थांबतात आणि पुढे हा संवाद भगवंताचा आणि उद्धवाचा चाललेला आहे. द्वारकेमध्ये नाना काष्टांच्या संयोगी काष्टांचे गुण अग्नीचे अंगी आले दिसती प्रत्यक्ष जगी अग्नी ते संगी अलिप्त. नाथ महाराज सांगतात की वेगवेगळ्या प्रकारची लाकडं आहेत म्हणाले. नाना काष्टांच्या संयोगी अनेक प्रकारची लाकडं एकत्र केली, त्या योगाने अग्नीच्या अंगामध्ये आलेले जगामध्ये आपल्याला काष्टाचे गुण त्या अग्नीच्या अंगी आलेले आपल्याला दिसतात म्हणाले. तरी पण अग्नी मात्र त्यांच्यापासून अलिप्त दिसतो. पुढे म्हणाले काष्ट मथने अग्नी प्रगटला त्या नाव म्हणती उपजला काष्टाकारी आकारला लहान थोर झाला तत् उद्योगे. नाथ महाराज म्हणाले की लाकडावर लाकूड घासल्यानंतर जो अग्नी प्रगट झाला तिथे असं म्हटलं जातं म्हणाले की अग्नी उपजला, अग्नी उत्पन्न झाला असं म्हणतात. पण आपण सगळ्यांनी पाहिलंय म्हणजे अगदी आपल्या लहानपणी चुली होत्या, आपण सगळ्यांनी आपल्या घरी पाहिलं, तणकाड्या जाळल्या, मोठे लाकडं जाळले चुलीमध्ये. आता जे पोरं नशीबवाले त्यांना काही प्रश्नच नाही. आणि आपण अनेक छोटे मोठे यज्ञ पण पाहिले. त्या यज्ञांमध्ये समिधा म्हणून जी काही आपण काष्ट टाकतो, जी काही सामुग्री टाकतो विशेषतः लाकडाची, तेव्हा त्या सगळ्या लाकडांना त्या लाकडांच्या आकाराप्रमाणे तो अग्नी आपल्याला दिसत असतो. किंवा तो अग्नी आणि त्या लाकडाचं स्वरूप त्याच्या पुढे ते म्हणाले की छोटी काडी असेल तेवढ्या पुरते दिसणार, मोठी काडी असेल काष्टाची तर मोठा अग्नी दिसेल. पुढे म्हणाले अग्नी काष्ट विकार वशे त्रिकोण वर्तुळ वक्र आभासे काष्टाचे निशेष नासे नाशला ऐसे मान. आता तुम्हाला वाटेल की पुन्हा ते अग्नी काष्ट नाथ महाराज कशाला सांगतायत? त्यांचा फार मोठा उपकार आहे की आपल्याला त्यांना आत्मा आणि मानवी देह हे समजून सांगतात. नाथ महाराज म्हणले की तुम्ही पाहिलं का अग्नीवर अग्नी घातला की तयार होतो, मग अग्नी प्रज्वलित होतो, मग ते लाकूड जळतं, मग लाकूड छोटं असेल तर अग्नी छोटा दिसतो, लाकूड मोठं असेल तर तसं दिसतं. त्याच्या पुढे जाऊन म्हणाले तुम्ही जर मोठमोठे विशिष्ट प्रकारचे टाकले तर ते म्हणाले अग्नी काष्ट विकारे त्रिकोण वर्तुळ वक्र आभासे. कुठेही यज्ञ झाला पहा, मग तो विष्णू याग हो, दत्त याग हो, तेव्हा त्या यज्ञकुंडातले फोटो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. आणि त्या यज्ञकुंडातून प्रज्वलित होणारा जो अग्नी असतो त्याचे फोटो आपण, कुणाला त्याच्यात कृष्ण दिसतो, कुणाला दत्त दिसतो, कुणाला गणपती दिसतो, त्या अग्निज्वाळांमध्ये दिसतो की नाही, हे आपण नेहमी पाहतो. नाथ महाराज म्हणाले की त्या काष्टा म्हणजे त्या अग्नीचा आणि लाकडांचा संयोग होऊन ज्या प्रकारे आपल्याला आकार दिसतात म्हणाले, काही त्रिकोण दिसतात, काही वेडेवाकडे दिसतात, काही वर्तुळाकार दिसतात, आणि मी आता म्हणालो त्याप्रमाणे की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या अग्निज्वाळांमधून वेगवेगळे आकार दिसतात. आणि त्या काष्टांचं संपूर्ण प्रज्वलन झाल्यानंतर त्याचं जेव्हा भस्म होतं तेव्हा ते सगळे आकार निमालेले असतात. हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. तैसा हे सगळ्यांना उदाहरण समजलं.
नाथ महाराज म्हणाले तुम्हाला कळालं का? तर मी त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने नाथ महाराज म्हणतो हो समज. पुढे म्हणाले नाथ महाराज म्हणाले तैसा अज नित्य अव्ययो त्यासी आकार विकार जन्म लयो हा देहादि संबंध स्वभावो मिथ्या पहा हो मानिती. नाथ महाराज काय म्हणाले हे तुमच्या लक्षात आलं ना की वेगवेगळे आकार त्रिकोण विकोण आपल्याला दिसतात. ते चुलीमध्ये पण दिसतात, यज्ञकुंडातही दिसतात. ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला दिसतात किंवा तो जर तिथे प्रगट झाला तर तसाही दिसतो. श्रीनाथ महाराज असं म्हणाले की अगदी तसं नित्य असलेला आत्म्याचं पहिल्यांदा त्यांनी आत्म्याचं वर्णन केलं की तैसा अज नित्य अव्यभो, जो ज्याचा व्यय होत नाही, जो नित्य आहे. आत्मा कसा आहे? नित्य आहे. तो त्याचा कधी काय म्हटलं त्याला आता क्षय होत नाही. अव्यय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, जो कमी होत नाही, जो जास्त होत नाही, जो अखंड राहतो, जो भिजत नाही, जो खराब होत नाही, जो वाळत नाही, असा जो आत्मा आहे त्यासी आकार विकार जन्म आणि लयो. त्या आत्म्याला आकार विकार येतो, त्याला जन्म होतो. जन्म लयो त्यासी आकार विकार जन्म लयो हा देह संबंधादी स्वभाव. त्या आत्म्याला तुमच्या माझ्या शरीराच्यामुळे त्याला जन्म झाला, त्याचा मृत्यू झाला, त्याला आकार आला, तो स्त्री झाला, तो पुरुष झाला, तो लठ्ठ झाला, तो मोठा झाला, तो बुटका झाला, तो काळा आहे, तो गोरा आहे, तो अज्ञानी आहे, तो श्रीमंत आहे. असे सगळ्या प्रकारचे स्वभाव संबंध त्या आत्म्याला, जसं त्या लाकडाला वेगवेगळे आकार येतात ना, अग्नीला असं आपल्याला जे दिसतं अगदी तसा. म्हणून ते म्हणाले देह स्वभाव मिथ्या पाहावो मानती. जे साधिले अग्नदृष्टांते ते उद्धवासी न मनेल चित्ते या लागी निरूपण मागुते श्री अनंते मांडले. नाथ महाराज म्हणते की त्या आकाराप्रमाणे ते म्हणाले ना की खरं म्हणजे त्या आत्म्याला जन्म नाही म्हणून तो अज. अज म्हणजे ज्याला जन्म नाही, जो अज आहे, अव्यय आहे, शाश्वत आहे म्हणजे कायम ठिकाणारा तो आत्मा देहाचेच आकार विकार जन्म नाश स्वभाव संबंध त्याला आपण मिथ्यत्वाने लावतो. खरं म्हणजे हा त्या आत्म्याला आहे का? नाही. हे अमके अमके गोपाळराव, हे अमके कोण व्यंकटराव असे जे म्हटलं जातं त्या आत्म्याला काही नाव आहे का? त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, तो कधी खराब होत नाही, तो शाश्वत आहे. त्याला आपण हे सगळे स्वभाव दोष लावतो. हे सगळं खोटं आहे. पुढे ते म्हणाले आता हे सगळं त्या दोघांचं बोलणं चाललेलं आहे, भगवान श्रीकृष्णाचं आणि उद्धवाचं. ते संस्कृत मध्ये चाललेलं आहे, ते द्वापार युगामध्ये चाललेलं आहे. आणि हा सगळा संवाद खरं म्हणजे मला तर 100% त्याची गॅरंटी आहे की नाथांना हे सगळं स्वच्छ स्पष्ट दिसत होतं आणि ते आपल्याला मराठीमध्ये हे सगळं सांगतात. एवढा या संताचा उपकार आपल्यावर होतो. ते म्हणाले पुढे म्हणाले की अरे अर्जुना, मी तुला अग्नीचा दृष्टांत समजून सांगितलं म्हणाले, पण तुझ्या मनाला काही तो पटलेला दिसत नाही म्हणाले. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी श्री अनंते मांडलेले जे म्हणाले की त्या भगवान अनंतानी, त्या भगवान श्रीकृष्णांनी तेच निरूपण सांगायला पुन्हा प्रारंभ केला. तेव्हा ते काय म्हणतात, उद्धवा पुढे म्हणाले उद्धवा जे साधिले अग्नदृष्टांते उद्धवा तू ऐसे म्हणसी, की तुला हे पटलं नाही मला मान्य आहे तू असं म्हणशील. उद्धवा तू ऐसे म्हणसी मुळी सिद्ध संयोगी अग्निकाष्टासी तो काष्ट धर्मू लागला अग्नीसी हे आम्हासी मानले. उद्धवा तू असं म्हणशील म्हणे मला माहिती की बाबा हा अग्नीचा आणि हा लाकडाचा संयोग होणं, अग्नी प्रगटणं, लाकडं जळून जाणं हे मला मान्य आहे असं तू म्हणशील म्हणाले. आणि हे मला तू म्हणशील की मला मान्य आहे, पण तुझ्या मनात काय शंका आहे हे भगवान स्वतः सांगतायत. भगवान म्हणतात उद्धवा तू असं म्हणणार आहेस आत्मा नित्य सिद्धू अविकारी स्वांगे जो गगनासी नातळे अंगे त्यासी देह संगू केवी लागे. मग
तद्योगे विकारी. आता उद्धवा म्हणाले तुझ्या मनात असं आहे की बाबा तो जो आत्मा आहे तो तर नित्य सिद्ध आहे, शुद्ध आहे, अविकारी आहे, हे तुला म्हणायचंय की तो असा आहे जो गगनाला सुद्धा स्पर्श करू शकत नाही, त्याला किंवा गगन त्याला स्पर्श करू शकत नाही, तर त्या आत्म्याला देहाचा संग कसं काय लागला? या आत्म्याचा आणि या आत्म्याला देहाचा संग कसा काय लागला आणि तो विकारी कसं काय झाला? असा प्रश्न सज्जन हो सामान्य माणसाच्या मनात येणं तर शक्यच नाही. पण एखादा खरंच विद्वान असेल आणि ज्यांनी खरोखर हे सगळं ऐकलं असेल, ज्याला हे खरोखर समजलं असेल, जे 10 अध्यायांमध्ये आपल्याला नाथ महाराज सांगतायत, अशा चांगल्या श्रोत्याच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो, याची जाण भगवंताला होती, नाथ महाराजांना तर होतीच. म्हणून ते म्हणाले की तुम्हाला असं वाटू शकतं की आत्मा तर नित्य शुद्ध, तुम्ही अजय सांगितला, अमका सांगितला, मग त्याला देहाचा संग कसं काय? तेव्हा आत्म्यासी देह संगू घडे, हे बोलनची तव कुडे, ऐसे तेन घडतेही जरी घडे, तरी तो सापडे देहबुद्धी. ते म्हणाले की उद्धवा, लाकडाचा धर्म अग्नीला लागतो, ही गोष्ट मान्य आहे, परंतु आत्मा मूळचाच नित्य शुद्ध सिद्ध आहे, तेव्हा त्याला देहाचा संग कसा लागेल? त्याच्यावर ते म्हणाले की त्याच्या योगाने तो विकारयुक्त. तेव्हा ते म्हणाले की आत्म्याला देहाचा संग घडतो, हे बोलणं खरंच खोट आहे. आत्म्याला देहाचा संग होतच नाही, कारण हे कधीच घडणार नाही. आणि जर घडलं, घडतच ते, जर घडलं तर भगवंत सांगतात की तो देहबुद्धीमुळे अडकतो. आणि ते कोण आहेत? आपण सगळेच. मी म्हटलं तुम्हाला आपल्याला नित्य जाण याची की मी आणि देह वेगळे आहेत, तरीही आपण कायम स्वतःला देहच समजतो. ही गोष्ट सत्य आहे की आपल्याला नित्य माहिती आहे की आतमध्ये कोणीतरी, आपण म्हणतो ते पण माझ्या मनात एक विचार आला आणि माझं दुसरं मन असं म्हणतं, ते दुसरं मन वगैरे आपल्याला समजण्याची गोष्ट आहे. खरा मी एक चांगला विचार करत असतो आणि दुसरा मी एक वेगळा. त्याला शास्त्रामध्ये त्यांनी म्हटलं की शुद्ध मी जो आहे तो म्हणजे आत्मा आहे. आणि तो म्हणजे कोण आहे? तो सांगतो माझं डोकं दुखतं, तर ते माझं म्हणणारा जो आहे ना, तो दिसत नाही, तो सूक्ष्म आहे, तो अदृश्य आहे, आणि तो आत्मा आहे, तो शुद्ध मी आहे. हे संतांना सारखं सांगायचं आहे आपल्याला. 10च्या 10 अध्यायामध्ये हा विषय किती वेळा आला सांग अंजली म्हणून. कायच करावं, माझंच नाव आहे की नाही, इतक्यांदा हा विषय येतो आपल्याला. आणि नाथांना आपल्याला हे सांगायचं, नाथांना म्हणजे सकल संतांना, की अरे तू देह नाही, या देहाच्या भोवती गुंडाळू नको, तू फार वेगळा आहे. नाही का? आपण आपल्या लहान मुलांना सांगतो, अरे तू यांच्या 4 मुलांसारखा वागू नको, तू बुद्धिमान आहे, तू हुशार आहे, यू आर गुड बॉय, तुला अभ्यास केला पाहिजे. असं जेव्हा आपण सांगतो, तू फार हुशार आहे, नसला तरी सांगावं लागतं तू हुशार आहे, कारण त्याची हुशारी आतच असते, ती त्याला माहीत नसते, ती आई बाबांना माहीत असते. आणि हे जर प्रपंचात घडतं की मुलांना असं सांगून ते जर चांगल्या मार्गाला लागतात, तसं मना सज्जना भक्तिपंथीची जावे असं समर्थ म्हणाले, ते याच्यासाठी आहे. आणि ते सत्य आहे की अरे आपण पशु नाही, आपण प्राणी नाही, विशेषतः पशु नाही, मनुष्य प्राणी म्हणूयात आपण, पण आपण पशु नाही. आपण प्रत्येक जण, पुन्हा पुन्हा मी नम्रतेने प्रामाणिकपणे सांगतो सज्जन हो, की आपण प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी जन्माला आलेलो, पण याची जाण आपल्या किती जण? आणि ते विशिष्ट कार्य म्हणजे काय? भगवंताला ओळखणं, भगवंताचं दर्शन घे. पुन्हा नम्रपणे सांगतो, भगवंताचं दर्शन म्हणजे काय? किती वेळ भगवंत दर्शन देणार? आपल्या खूप ओळखीचा रामराय आहे, आपल्या महाराजांमुळे भेटले. कोणाला पांडुरंग आला, किती वेळ पांडुरंगाजवळ तुम्ही बसणार आणि तुमच्याजवळ तो बसणार? त्याच्या पुढे जाऊन म्हणून म्हटलं ना की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा एक दृष्टांत म्हणजे घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो, की नंदू मामा मोरीला म्हणले की महाराज मी 13 कोटी जप केलं तर मला रामाचं दर्शन होईल का? सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले रामाचं दर्शन नाही म्हणले, तू राम होशील.
म्हणजे सज्जन हो, आपल्या सद्गुरूंना, संतांना आपल्याला दर्शन घडवणं म्हणजे काय? तू राम होशील म्हणजे तरी काय? राम म्हणजे काय? अखंड आनंद स्वरूप. आपल्याला अखंड आनंदित राहायचं. आणि कसा आनंद माहिती का? म्हणजे आता मला गाडी घेतली म्हणून मी आनंदी आहे, पण हा आनंद 4 दिवस राहतो. उत्तम साडी घेतली, पैठणी 25,000ची घेतली, एक लग्न झालं तर दुसऱ्या लग्नात तुम्ही वापरता का ती? पुन्हा दुसरी पाहिजे असते. म्हणजे तिचा आनंद किती दिवस आहे? ते अगदी मी विनोदाचा भाग म्हणून आपण विचार करा की मानवी जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये ज्या ज्या गोष्टींच्या उपभोगाच्या मागे आपण लागतो, त्या उपभोगातून मिळणारा आनंद किती क्षणिक आहे. बरं, हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, घर झालं, गाडी झाली, सगळं झालं, तरी आपण समाधानी आहोत का? नाही. मग ते जे समाधान संत सांगतात, ते समाधान वस्तूवर अवलंबून नाही, पदार्थावर अवलंबून नाही, परिस्थितीवर अवलंबून नाही, माणसावर अवलंबून नाही. मग असं समाधान आहे का? आहे. मग ते कोणी पाहिलंय? संतांनी पाहिलं, आपल्या सद्गुरूंनी पाहिलं. ते आपल्याला द्यायला तयार आहे, ते आपण मिळवू शकतो. आणि ते शाश्वत समाधान म्हणजे वस्तुविरहित, व्यक्तिविरहित, पदार्थविरहित, तुम्ही आनंदातच आहात अशी अवस्था अखंड ज्यांनी उपभोगली ती आपल्याला देतात. त्याला भगवंताचं दर्शन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगता, भगवंताचा साक्षात्कार, भगवंताचं दर्शन म्हणजे अखंड शाश्वत समाधानात राहणं. आणि त्याच्यासाठी तर उत्तम साधन काय आहे? तर आवडीने भावे हरी नाम घेती. आणि मग काय होईल म्हणाले? तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू आता तू. काही जरी झालं ना खेद नाही, ते घडणार. जे विधिलिखित आहे ते घडणारच आहे, पण ते विधिलिखित आनंदाने, सहजतेने, हसत खेळत स्वीकारण्यासाठी लागणाऱ्या मनाची तयारी नामासारख्या उत्तम साधनांनीच होते. हे त्यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवले. आणि ते त्यांनी जे सिद्ध केलं ते तुम्हा आम्हाला आपल्या आयुष्यात वापरायचं. आणि हे फार सत्य आहे बरं. आपले सगळे ग्रंथ इतके सत्य आहेत. सगळं खरं आहे. महाभारत खरं आहे, रामायण खरं आहे, संत खरे आहेत, त्यांचा अनुभव खरा आहे. आपण परमात्म्याचे अंश, याच्या इतकं तर सत्य जगात काही नाही. आणि ते जाणून घेण्यासाठी या कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन सांगितलेलं आहे. काही करू नका. ते भगवंताची भक्ती मनापासून करा. भगवंताच्या भक्तीत सुद्धा भगवंत काय सांगा तुम्हाला, इतके सुंदर सुंदर दृष्टांत आणि इतके सुंदर सुंदर अनुभव या काळामध्ये येतात की भगवंत म्हणतो, मला तू काही देऊ नको रे. काय होतं म्हणाले महाराज? म्हणाले, भगवंताला तुम्ही सगळं देता, फक्त स्व देत नाही, स्व. आणि तो म्हणतो की मला स्व द्या, बाकी काहीच देऊ नका. श्रावण महिना सुरू झाल्या, नुसत्या पूर्णाच्या पोळ्या रोज त्याला फोटो बिघडून चालले, नामाला कोणी बसायला तयार. तो म्हणाले, अशा पूर्णाच्या पोळ्याला घरोघरी ये रे, मला नाम कोणी दे. महाराज म्हणाले, मला फक्त नामसेवा आवडते, तुम्ही माझ्यात गुंगून राहा. त्याला सांगा ना की भक्तिशास्त्रामध्ये नारदांचे जे भक्ती सूत्र आहेत, त्या सगळ्या भक्ती सूत्राचा सारांश आणि सकल संत एक सांगतात की सर्वोत्कृष्ट भक्त जर कोणी असतील तर पहिल्या क्रमांकावर आहे काहीही लौकिक दृष्ट्या न शिकलेल्या गोपी. कृपया गोपिकांचं वर्णन लोकनाट्यातनं विसरून जा. कारण मनुष्याला किंवा प्रापंचिकाला भगवंताच्या लीला आणि संतांच्या लीलामध्ये सुद्धा विषय पाहण्याची सवय असते. कारण तो विषय विकारीच असतो. सामान्य माणूस भगवंताच्या चरित्रात सुद्धा विषयाने पाहतो, म्हणून समजतो. पण काहीही न शिकलेल्या गोपिका, लौकिक अर्थाने कुठलंही ज्ञान नव्हतं, आणि शेवटी मी म्हणलं तुम्हाला की एवढा मोठा भगवंताचा सखा असलेला उद्धव किती ज्ञानी हो, किती भगवंताचं प्रेम. अशा उद्धवाला सुद्धा भगवंत सांगतात की एकदा गोकुळात जाऊ दे आणि गोपींना मार्गदर्शन करून. मी त्याला आता ज्ञानी असल्यामुळे त्याला कसं म्हणणार ना ते की त्यांच्याकडून ज्ञान घेऊ. पण भगवंताला अपेक्षित होती तू त्यांच्याकडून शिकून ये, कारण तू खूप ज्ञानी आहे आणि त्या काही शिकलेल्या नाही. आणि जेव्हा उद्धव जातात गोकुळामध्ये, तो संवाद आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, सगळ्यांनी भागवत कथा ऐकलेल्या, त्याच्यावर मला विश्लेषण करायचं. पण त्यावेळेला सगुण भक्ती काय असतं, भगवंतावर प्रेम काय असतं, त्याही पेक्षा मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगेल की भगवंताचं अखंड स्मरण, म्हणजे याला अनुसंधान असं म्हणतात.
त्या भगवंताचं अखंड स्मरण कसं ठेवावं, आपले सगळे नित्य नैमित्तिक विधी करत असताना गोपिकांची परिस्थिती काय, त्यांचं नित्याचं कार्य किती होतं. सकाळी पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत लेकरं सांभाळा, वासरं सांभाळा, गायी सांभाळा, गोकुळ, त्या काळातली परिस्थिती, त्या काळातली जीवन पद्धती, त्या काळातल्या स्त्रीचं जीवन, हे सगळं विचार केल्यावर सुद्धा त्या अखंड याच्यामध्ये कुठं मिक्सर नाही, लोणी काढायला ते काय हे नाही, धर फिरवलं की आलं लोणीवर, तसंही नाही. किलोभर दह्याचं लोणी काढायला 3-3 तास लागत असतील, अशा काळात सुद्धा राधा गवळण करीते मंथन, अखंड हरीचे मनात चिंतन. तर त्या भक्तिशास्त्रामध्ये सर्वोत्कृष्ट भक्ती जर कोणाची असेल तर ज्या न शिकलेल्या गोपिका आहेत त्यांची भक्ती ही सर्वश्रेष्ठ. म्हणून प्रेमानंद महाराजांसारखे सुद्धा सत्पुरुष म्हणला की एक बार वृंदावन की भेटती अपने मस्तक को लगाय. गोकुळाची, मथुरेची, वृंदावनाची माती हो, आजही त्या मातीमध्ये ते भगवंताचे धुलीकण आहे की ज्या धुलीकणांची माती आपल्या कपाळाला लागल्या, अंतःकरण बदलण्याची शक्ती आणि प्रारब्ध बदलण्याची शक्ती त्या मातीमध्ये. का? तर तिथे तो भगवंत खेळलेला आहे, नाचलेला आहे, त्या गोपिकांच्या समोर रममान झाला. भगवंताचं वय पुन्हा एकदा सांगतो की गोकुळात होते तोपर्यंत 10, 10.5, 11 वर्षांचे. माझ्या माहितीप्रमाणे 11व्या वर्षी भगवंतांनी गोकुळ सोडलं, मथुरेला गेले, तिथून द्वारकेला गेले, पुन्हा कधीच गोकुळात आले. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, एकदा रुक्मिणीचा आणि त्यांचा संवाद सुरू असताना ते म्हणतात मी एक क्षणही गोकुळाला विसरलो. ती म्हणाली तुम्ही गोकुळाला पुन्हा कधीच गेलेले नाही? गेलो. पण रुक्मिणी सांगू का म्हणाले, मी एक क्षणही गोकुळाला विसरत नाही, माझ्या गोपालांना आणि माझ्या गोपिकांना कधी. काय प्रेम असेल मला, ज्या प्रेमाने भगवंत बांधला जातो. आणि तुम्ही केवळ तेवढ्या गोपिकांमध्येच नाही, द्वापार युगातल्या सज्जनो गंगाखेडला असलेल्या संत जनाबाईंसाठी सुद्धा तो राबला होता. तसं प्रेम त्या भगवंतावर, आपल्या सद्गुरुनाथांवर आपल्याला करता यावं, यासाठी नाथ महाराजांचा हा सगळा प्रपंच आहे. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि आपली नित्याची नाथ महाराजांनी दिलेली प्रार्थना घेऊया की जी प्रार्थना आयुष्यातल्या कोणत्याही कठीण प्रसंगी मानवी जीवनामध्ये अत्यंत आनंद आणि धीर निर्माण करेल. ती प्रार्थना घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाण कसे, जाण कसे. आवडीने भावे सकल जीवांचा करी तो सांभाळ, सकल जीवांचा करी तो सांभाळ. तुझ मुकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक पाहे संचिताचे,
संचिताते आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे आस्तीने भावे नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज